चार भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असं म्हणणारे उद्धव ठाकरे एक पाऊल मागे आल्याचं दिसतंय। कारण त्यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य, मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न मला पडत नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। तसंच असलं तरी याच कार्यक्रमामध्ये याच स्टेजवरती संजय राऊत यांनी मात्र नवी गुगली सोडलेली आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाचे मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। या जाहीर करा। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात यावा असा उद्धव ठाकरेंचा आग्रह। कधी जाहीर कार्यक्रमात तर कधी चार भिंतींच्या आड जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा ठाकरे आणि राऊतांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला आठवण करून दिली। मात्र उद्धव ठाकरेंनी साईबाबांच्या शिर्डीमध्ये येऊन मुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये श्रद्धा आणि सबुरीचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत। महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात। आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही। जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय, तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ताही माझ्याकडेच आहे। मुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये स्वप्न पडत नसल्याचा दावा ठाकरे करत असले तरी संजय राऊतांनी त्यांना थेट मुख्यमंत्री केलंही, पण लोकांच्या मनातलं। आम्ही सतत हे लढे जिंकत आलो, म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे। ही एकजूट अशीच ठेवा। आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे। स्वतःचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकत असले तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत नसल्याचं नाना पटोले अगदी संयमानं सांगतायत। आमची मुख्यमंत्री पदाची लढाई नाही, ना नाना पटोलेची आहे, ना शरद पवारांची आहे, ना उद्धव ठाकरेंची आहे। आमची मुख्यमंत्री पदाची लढाई नाही, ना नाना पटोलेची आहे, ना शरद पवारांची आहे, ना उद्धव ठाकरेंची आहे। महाविकास आघाडीचे तिसरे पार्टनर म्हणजेच शरद पवारांची राष्ट्रवादी, आधी संख्याबळ मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा असं धोरण त्यांनी आधी जाहीर करून टाकलंय। तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आम्ही नव्हतो आणि आताही नाही असं सुप्रिया सुळे यांनीही जाहीर केलंय। माझ्या पक्षापासून मी सिव्हिल सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इंटरेस्ट नाही, आमच्याकडून कोणाला प्रोजेक्ट करायचं नाही। आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे। क्या उद्धव ठाकरे वापस मुख्यमंत्री बन सकते हैं? बिल्कुल सकते, कोई भी बन सकता है। कांग्रेस का बन सकता है, उद्धव जी का बन सकता है, कोई भी बन सकता है। आपके पार्टी का? नहीं, हमारे पार्टी में पवार साहब ने खुद कहा है कि हमारी पार्टी उस रेस में है ही नहीं। लोकसभेतल्या कामगिरीमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स दुणावलाय। त्यात जास्त जागा मिळणाऱ्या काँग्रेसची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे। त्यानुसार जागा वाटपात ठाकरेंनी तडजोड करावी लागण्याची शक्यता जास्त आहे। अशात निवडणुकापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला तर निकालानंतरचा संघर्ष टाळला जाऊ शकतो। मात्र आधीच चेहरा जाहीर करण्याचे फायदे तोटे ओळखून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी ठाकरेच्या आग्रहाकडे कानाडोळा केलाय आणि आता उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आग्रह सोडल्याचे संकेत दिले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।